नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। तर बघा, आपला जो मराठी विषय चालू आहे त्यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे तो म्हणजे विशेषण। तर बघा, विशेषण अगोदर साधं सोपं लक्षात ठेवा। आपलं चालू आहे शब्दांच्या जाती, शब्दांच्या जातीमध्ये हा त्याचा पुढचा विशेषण। बघा, नामाबद्दल अथवा तत्सम, नामाबद्दल किंवा तत्समचा अर्थ होते तशा प्रकारचे, तसेच बरोबर नामाबद्दल अथवा तत्सम शब्दाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास, कशाबद्दल माहिती सांगून? नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास काय म्हटलं जातं? विशेषण। साधं सोपं लक्षात ठेवायचं आपल्या भाषेमध्ये। विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे। समजलं की तो नाम आहे का नाही, नेमकं त्याच्या गुणाबद्दल समजा चपळ आहे किंवा सुंदर आहे, गोड आहे, हे अशा प्रकारचे विशेषण असतात। व्याख्या काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असेल? विशेषण। आणि एकदा जर त्या व्यक्तीबद्दल कळालं तर ते मर्यादित होतं ना। ते नामाबद्दल विशेष माहिती सांगायचं आणि त्याचा काय करायचं? मर्यादा, त्याची व्याप्ती काय करायचं? मर्यादित करायचं। त्याला काय म्हणायचं? विशेषण असे म्हणायचे। ओके, विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते त्यास विशेष्य। बघा हे शब्द बघा, एका ठिकाणी आहे विशेषण, काय विशेषण, आणि एका ठिकाणी आहे विशेष्य। आता विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारे, बरोबर, नामाबद्दल माहिती सांगणारे ते म्हणजे काय? विशेषण। विशेष्य म्हणजे काय? ज्या नामाबद्दल सांगत आहे ते जे नाम आहे, बरोबर, ज्याच्याबद्दल माहिती सांगत आहे ते काय असणार आहे मग? विशेष्य। समजलं का? म्हणजे विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारे, विशेष माहिती सांगणारे ते म्हणजे विशेषण। कोणत्या नामाबद्दल सांगत आहे ते म्हणजे विशेष्य। समजलं आता गोष्ट? ओके, पुढे बघा। शूर सरदार आम्हाला काय कुणाची भीती, तो चपळ ससा आहे। बघा, ससा का असणार आहे? विशेष्य असणार आहे, आणि चपळ काय? विशेषण। ससा झालं, ससा हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती। ससा कसा आहे? चपळ आहे। विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगितलं, यस चपळ आहे। ससा कसा आहे? चपळ आहे। चपळ म्हणजे काय? विशेषण। कळालं आता? ओके। शहाणा माणूस नेहमी फसतो, कोकणात तांबडी माती आहे, पांढऱ्या घराचे दार बंद आहे। बघा, घर कोणत्या कलरचा आहे? विशेष माहिती सांगितलं। समजलं का? पिवळ्या पंखाचा पक्षी उडाला, कोणता पंखाचा? पिवळ्या। पिवळ्या जे आहे ते विशेषण आहे। समजला आता ही गोष्ट? आणि पक्षी, पंखाचा पक्षी का असणार आहे? कशाबद्दल माहिती सांगत आहे? पंखाच्या पक्षीबद्दल, बरोबर, तर ते का असणार आहे? विशेष्य। ज्याच्याबद्दल सांगणार आहे ते विशेष्य आणि जे माहिती सांगणार आहे ते विशेषण। साधा सोपा पूर्ण प्रश्न कव्हर होतात एवढ्याच 2 वाक्यातच। पुढे बघा, समोरच्या कुरणात एक काळी गाय, गाय बघा, गाय कशा कलरची आहे? काळी गाय। काळी काय असेल मग? विशेषण असेल। समजलं आता? ओके। ती चरणारी गाय गाभण आहे, ज्या प्रतिपादिकाचा अव्यय दुसऱ्या प्रतिपादिकाशी होतो त्या प्रतिपादिकास काय म्हणायचं? विशेषण असं म्हणायचं। तेवढी मोठी व्याख्या लक्षात ठेवायचं नाही, पण गोंधळ जे आपले न्यूरॉन्स आहेत त्याला पण बिनकामाचा त्रास द्यायचा नाही। साधं सोपं लक्षात ठेवायचं। नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे ते विशेषण असतं। ह्याच्यावरून तुम्हाला प्रत्येक प्रश्न, कंबाईनचा असू द्या, तलाठी असू द्या, पोलीस भरती असू द्या, किंवा तुम्ही ज्याचा कोणाचा अभ्यास करताय त्या सर्व स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सुटतात त्या वाक्यावरून। पुढे बघा, आता कोणत्या तज्ञांनी काय म्हटलंय विशेषणाबद्दल ते बघू। दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी काय म्हटलंय बघा, विशेषण म्हणजे नामाच्या गुणाचा, मी तुम्हाला म्हटलं ना गुण, त्याच्या अंगामध्ये असलेला गुणाबद्दल, बरोबर, विशेषण म्हणजे नामाच्या गुणाचा दर्शक शब्द होय। विभक्ती किंवा दुसरा कोणताही प्रत्यय वगैरे मध्ये आल्या वाचून ज्या प्रतिपादकांचा अन्वय दुसऱ्या प्रतिपादकाशी होतो त्या प्रतिपादकास काय म्हटलं जातं? विशेषण। कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मते काय? वस्तूचा, बघा वस्तूचा, कुणाचा? वस्तूचा काही विशेष प्रकार किंवा गुण दाखवून, बघा हे शब्द बघा, वस्तूचा काही विशेष प्रकार किंवा गुण दाखवून त्यास इतर सजातीय पदार्थातून निराळा करते म्हणून त्यास काय म्हटलं जातं? विशेषण। समजलं? पण कोणाच्या मते? कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मते।
गुणांचा दर्शक असे जे शब्द किंवा वस्तूच्या विशेषाचे विशेष्य म्हणजे काय, ज्याच्याबद्दल सांगणाऱ्या माहिती, जे नामाचं कार्य करणार आहे, बरोबर. विशेष्य दर्शक शब्द त्यांना विशेषणे असे व्याकरणात म्हणतात. कुलकर्णी यांच्या मते नामाचा गुण दाखवून त्याच्या अर्थाची व्याप्ती मर्यादित करणारा जो सहविकारी शब्द आहे म्हणजे विशेषण काय, विकारी आहे ना. विकारी आहे म्हणजे काय, बदलत आहे, बदलतो. स्वतःच्या मर्जीने व्याकरण तयार करायचं नाही आहे, जे आहे ते वाचायचे आहे, बरोबर. विकारी म्हणजे काय, लिंग अथवा वचनानुसार त्याच्यामध्ये बदल होणार आहे, ते काय असतं, विकारी असतं. ओके, आपण बघितलंय ते. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास काय म्हणायचं, विशेषण असं म्हणायचं. कोणाच्या मते, मोरव केशव दामले सरांच्या मते. समजलं आता. आता विशेषणाची वैशिष्ट्य तुम्हाला व्याख्या कळाली, आता पाठ पण झाली. विशेषणाची वैशिष्ट्य इथं, वैशिष्ट्य बघा, विशेषण हे काय, विकारी आहे. आताच बघितलं आपण, विकारी म्हणजे जे बदलत जाणार आहे लिंग वचनानुसार. विशेषणांना स्वतःचा अर्थ असला तरी सर्व नामाप्रमाणे ते नामाच्या संदर्भात येतात. जसं बघा आता पांढरी गाय, पांढरा एक रंग आहे, बरोबर का, त्याला एक विशिष्ट अर्थ आहे ना. तरी सुद्धा इथं पांढरा एक रंग जरी असला त्याला एक वेगळा अर्थ पण आहे, पण ते गायीबद्दल माहिती सांगत आहे, बरोबर का. म्हणजेच विशेषणाला स्वतःचा अर्थ पण असतो, पण ते सर्व नामासारखंच कार्य करतात. का, कारण की ते गायीबद्दल माहिती सांगत आहे. पण जर गायीलाही बाजूला केलं तरी सुद्धा तुम्हाला कळतं की पांढरा एक कलर आहे बाबा, पांढरा एक रंग आहे. पण जेव्हा ते गायीबद्दल माहिती सांगेल तर ते त्या नामाबद्दल बोलणार आहे. समजलं का. म्हणजे विशेषणाला स्वतःचा बी अर्थ असतो, पण ते काय करतात, सर्व नामासारखं कार्य करतात. कारण का, ते नामाबद्दल बोलत आहेत. समजलं काही गोष्ट. ओके. नामाची माहिती व गुण दाखविण्याचे कार्य म्हणजे विशेषणे होय. विशेषण हे वाक्यात नेहमी, विशेषण हे वाक्यात नेहमी नामासोबत येते, ते एकटे कधीच येत नाही. समजलं. म्हणजे नाम, आता बघा विशेषणाची व्याख्या साधी सोपी आहे. काय विशेषणाची व्याख्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणे, बरोबर, त्याची व्याप्ती मर्यादित करणे म्हणजे काय, विशेषण. समजलं. म्हणजे आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो आहे तो विशेषण आहे. म्हणजेच नाम अगोदर पाहिजे, बिना नामाचं विशेषण तर येणार नाही, नाम असलं तरच त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळं इथं काय म्हणते बघा, विशेषण हे वाक्यात नेहमी नामासोबत येते व ते एकटे कधीच येत नाही. समजलं. आता रूपे, कार्य व अर्थ या तीन दृष्टिकोनातून विशेषणाची लक्षणे लक्षात घेतल्यास रूप दृष्टीने ही शब्दजात ही काय, विकारी आहे, बदलते ना ती. विशेषणाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, ती नामाच्या संदर्भात येतात. जसं आता मी बोललो तुम्हाला, नामाबद्दलच माहिती सांगणार ते, त्यामुळे त्याचा स्वतःचा अर्थ होतो. पांढरा, काळी, नेमकं काय, कुणाबद्दल तर सांगायला लागेल ना, की आमच्या घरी काळा कुत्रा आहे, कुत्र्याबद्दल माहिती सांगत आहे. काळा म्हणजे काय, कुणाबद्दल माहिती सांगतच कळालं ना. पांढरी, आमच्या घरी पांढरी गाय आहे, गायीबद्दल माहिती सांगत आहे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट. अशा पद्धतीचे विशेषण हे नामाबद्दल कोणतीतरी अधिक माहिती सांगतात व त्याची व्याप्ती काय करतात, मर्यादित करतात. विशेषणे हे विकारी जात आहे, कारण तिला प्रसंगी लिंग, वचन आणि विभक्तीनुसार विकार होतो. विकार होतो म्हणजे बदल होतो. कोणाकोणानुसार, लिंग, वचन, आपण बघितलंय सगळे, बघितलं ना. आणि नंतर विभक्ती, विभक्ती तुम्हाला पाठ झाली आता, हो का नाही, पाठ झालेली आहे तुम्हाला, विभक्ती पाठ झालेली आहे. वचन बघितलं आपण आणि लिंग सुद्धा बघितलंय. ह्याच्यानुसार विकार होणार आहे. कुणामध्ये, विशेषणामध्ये. समजलं आता. नामाच्या म्हणजे विशेषाच्या लिंग वचन प्रमाणे त्याची रूपे होतात, तथापि काही विशेषणे सर्व वचनी समान राहतात. म्हणजेच याचा अर्थ काय माहिती आहे का, विशेषणे हे नाम कोणतं आहे, म्हणजे स्त्री आहे, पुरुष आहे, बरोबर, नपुंसक लिंगी आहे, म्हणजे पुल्लिंगी आहे का, स्त्रीलिंगी आहे का, नपुंसक लिंगी आहे का, त्याच्यानुसार आहे का नाही विशेषणे सुद्धा बदलतात. पण कोणकोणते विशेषणे असे येतं ते प्रत्येक वचनामध्ये काय असणार आहे, एकच असणार आहे. प्रत्येक लिंगामध्ये काय असणार ते एकच असणार आहे. कळालं का तुम्हाला एक गोष्ट. जसं तुम्ही बघा उदाहरणार्थ, आपण बघा आता गोरा मुलगा म्हणतो, मुलीला गोरी मुलगी म्हणतो, बदललं का, समजलं का, लिंगानुसार बदलत आहे ना तुम्हाला. म्हणजे ते बदलतं, पण काय काय विशेषणे असे असतात ते एकच राहतात. समजलं काय गोष्ट तुम्हाला. पुढे बघा, सर्वच नसल्या तरी काही विशेषणांना स्वतःचा अर्थ आहे. म्हणजे सगळ्याच विशेषणांना अर्थ असतो असा नाही,
वाक्य बघा, सगळ्याच विशेषणांना अर्थ असतो असा नाही, पण काही विशेषणांना स्वतःचा अर्थ पण असतो. समजलं का? आहेच असे नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये का नाही ह्याच्यावरती खूप गोंधळ करतं. काय म्हणतं? आहेच असे नाही म्हणजे नाही. समजलं का? माझ्याकडे पैसे असतीलच असे नाही, म्हणजे ह्याचा अर्थ होतोय पैसे नाहीत, असतीलच असे नाही. डबल आले का? असतीलच असे नाही, बरोबर. त्यामुळे त्याचं नाही असं तुम्हाला त्याच्यामध्ये काय करतं? फसवता आयोग, बरोबर, ह्या ट्रॅप मध्ये. पुढे बघा, सर्वच नसल्या तरी काही विशेषणांना स्वतःचा अर्थ आहे. बघा, आंबट, आंबट आपण चिंचेबद्दल बोलतो, चिंच आंबट असते, बरोबर. गोड का असतं? हा, साखर, गोड साखर. प्रेमळ माणसे, आपला तुषार प्रेमळ आहे, बरोबर. तसा शहाणा माणूस, ती बी तुषारच आहे, बरोबर. त्यानंतर हा, तो, आमचा, हे काय करतात? विशेषणाचं कार्य करतात. समजलं का तुम्हाला गोष्टी? पुढे बघा, विशेषण वाक्यात नामाच्या अगोदर किंवा नंतर येतं. हे वाक्य महत्वाचं आहे, म्हणजे नामाबद्दल माहिती सांगते याचा अर्थ असं नाही की अगोदर नामच आलं पाहिजे, नामाच्या नंतर सुद्धा विशेषण येऊ शकतं. एक गोष्ट, नामाच्या अगोदर पण विशेषण येतं. दुसरी गोष्ट, समजलं का? की नामाच्या अगोदर पण येतं, नामाच्या नंतर पण येतं. कळालं काही गोष्ट? विशेषणाला स्वतःचे लिंग वचन ते पुढे येणाऱ्या विशेषाचे, मला विशेष म्हणजे काय कळालं तुम्हाला? विशेष म्हणजे काय? ज्याच्याबद्दल माहिती सांगत आहे ते नाम, बरोबर, ते विशेष असतं. विशेषाचे नामाचे जे लिंग वचन असते तेच विशेषणाचे लिंग वचन असते, म्हणजे नामाचं जे लिंग वचन आहे तेच विशेषणाचं लिंग वचन असतं. समजलं ही गोष्ट? ओके. पुढे बघा, समजणं महत्वाचं आहे. विशेषणाचे अंगी धर्मदर्शकत्वापेक्षा धर्मदर्शकत्व अधिक आहे, म्हणजे विशेषण ही वस्तूचा निर्देश करण्यापेक्षा वस्तू गुणकाचा निर्देश अधिक करतात. साध्या सोप्या भाषेमध्ये बघा, विशेषण काय माहिती आहे का? विशेषण ती वस्तू दाखवत नाही, त्या वस्तूचा गुण दाखवते. समजलं तुम्हाला एक गोष्ट? साधं म्हणजे काय? बघा, ह्या साऊंडचा कलर, हे साऊंड असं विशेषण आहे का नाही? हे साऊंड असं म्हणत नाही, ह्या साऊंडचा रंग काळा आहे असं म्हणतं. म्हणजे विशेषण काय करतं? त्याचा गुण दाखवतं, ते निर्देश, ते दाखवत नाही. साऊंड असं दाखवत नाही, साऊंडचा रंग काळा आहे हे दाखवतं. समजलं? त्या वस्तूमधला गुण दाखवतं, ते म्हणजे काय? विशेषण. कळालं? पुढे बघा, विशेषण व विशेष सामील संबंध. विशेषण वाक्यात कधीही स्वतंत्रपणे म्हणजे एकटे येत नाही. आपण आत्ताच बघितलं ना, कारण की ते नामाबद्दल माहिती सांगत आहे. एकट्याचा प्रश्न निर्माण होतो का? नाही. विशेषण हे विशेषाला घेऊन येते. विशेष म्हणजे तेच ज्याच्याबद्दल बोलत आहे. कोणत्या विशेषणाला विशेषाची अपेक्षा असते? बघा, विशेष म्हणजे बघा इथं नाम माहिती सगळे माहित नाही ना, सगळे त्याच्याबद्दल माहिती सांगत आहे. हे काय? विशेषण आहे. ढग कसला आहे? काळा ढग आहे, हे विशेषण आहे. कुत्रा कसा आहे? लोभी आहे. मुलगा कसा आहे? हुशार आहे. हुशार का तुषार? हुशार. गालीचा कसा आहे? म्हणजे बाग रे, बाग. कृपा कशी असते? मुलगी. हा, अशा पद्धतीची. विशेषण, विशेष हे अगदी जवळ असतात. विशेषाच्या जवळ असणे हा विशेषणाचा गुणधर्म आहे, कारण की ते त्याच्याबद्दलच माहिती सांगत असतं. कळत आहे का तुम्हाला मी काय म्हणत आहे? विशेषण विशेष एकत्र असतात, कारण का विशेषण हे विशेषाबद्दल माहिती सांगतं. विशेष म्हणजे काय? नाम ज्याच्याबद्दल माहिती सांगत आहे. कळालं? माणसांना गोड फळे आवडतात. फळे बघा, फळे विशेष आहे. कसले इथं? गोड. मुलीची सरकारी शाळा येथून जवळच आहे. मुलांना लबाड माणसाच्या गोष्टी आवडत नाहीत. कळालं? ओके. हा, विशेषण फक्त नामाची व्याप्ती मर्यादित करत नाही, तर नामाचे गुण दर्शवतं. गुण दाखवतं ना त्याच्यामध्ये असलेला, गुण दर्शवतं, भेद दर्शवतं. नामाचे विशेष माहिती सांगतं, नामाबद्दल अधिक माहिती सांगतं, म्हणजे ते काय? विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणजे काय? ओके. व्याप्ती दर्शवतात बघा. उदाहरणार्थ, ती सोन्याची अंगठी आहे. अंगठी कशाची आहे? बरोबर. चमचा कोणता आहे? बरोबर. विशेष दर्शक, ते व्याप्ती झाले, ते व्याप्ती दर्शवत आहे. ते विशेष दर्शक काय? बघा, माझी आई एक महत्वाकांक्षी स्त्री आहे. विशेष आहे, विशेष गुण आहे ना, महत्वाकांक्षी आहे. बरोबर का? विशेष माहिती सांगत आई बद्दल, ते महत्वाकांक्षी आई.
तो कार्यकर्ता उमदा आहे, बरोबर, तो कार्यकर्ता उमदा आहे म्हणजे धडपड करणार आहे, त्याला समाजाची खूप काळजी आहे, बरोबर. भेददर्शक बघा, कादंबरीत काल्पनिक गोष्ट असते, कादंबरीत काल्पनिक गोष्ट असते. काही चित्रपट सत्य असतात, काही चित्रपट सत्य असतात म्हणजे काही चित्रपट सत्य नसतात, बरोबर का. सिनेमॅटिक लिबर्टी घेतले असतात. म्हणजे आता बाहुबलीमध्ये धडाधड मारत चालू आहे, कोण कुठे उड्या मारत आहे, ते हिरोईन कुठे उडी मारत आहे, तर काही काल्पनिक असतात, कल्पनेच्या आधारावरती तयार केले असतात. तर काही चित्रपट हे सत्य गोष्टीवर आधारित असतात, सत्य घटना झालेली आहे त्या घटनेवर आधारित, समजलं. ओके. गुढी उभारण्यासाठी उंच काठी लागते, गुण आहे, हे गुण आहे ना, गुढी उभारायची आहे, काठी कशी लागणार आहे, उंच, ते गुण आहे त्याच्यातला. ती खोल दरी आहे, दरी कशी आहे, खोल आहे, गुण आला, बरोबर. पुढे बघा, विशेषण जरी सविकारी असेल, सविकारी म्हणजेच विकारी, बरं, विशेषण जरी सविकारी असेल तरी काही विशेषणे अविकारी असतात. आपलं साधं सोपं वाक्य जे क्लासमध्ये नेहमी सांगतो मी, कोणत्याही गोष्टीला अपवाद असतोच, बिना अपवादाची गोष्ट यार होतच नाही, समजलं का. अपवाद आपल्याला माहित नसला तरी असतो. आणि आयोग प्रश्न टाकताना समजा MPSC आयोगाने जर प्रश्न टाकलं, प्रश्न कसा टाकलाय, प्रश्न जर असाल की एखादं वाक्य दिलं आणि सर्व शब्द वापरलं तर ते वाक्य नेहमी सहसा चुकीचं असतं. कसं काय, कारण की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच, त्यामुळे सर्वांकडे डायरेक्ट काय करायचं, हे म्हणजे एलिमिनेट करायचं त्याला. शुभ्र कबूतर, कसलं कबूतर आहे, शुभ्र म्हणजे काय, हा, शुभ्र कबूतर आकाशात उडाले. हुशार विद्यार्थी सर्वांना आवडतात, लबाड माणूस आहे कोण, जे कोणी असेल ते, तुषार नाही रे, तुषार चांगला माणूस आहे. गुण विशेषण बघा, गुण विशेषण म्हणजे काय, विशेष माहिती सांगणं. ज्या विशेषणाने वस्तूच्या गुणासंबंधी, ज्या विशेषणाने वस्तूंच्या गुणासंबंधी बोध होतो त्या विशेषणांना काय म्हटलं जातं, गुण विशेषण. नावाचे रूप, रंग, दर्जा, चव, आकार, स्वभाव इत्यादी गुणांना व्यक्त करणाऱ्या विशेषणाला काय म्हटलं जातं, गुण विशेषण. म्हणजे आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, आपल्या चौकातल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय माहिती आहे का, गुण विशेषण म्हणजे त्या वस्तूचा गुणधर्म, त्या वस्तूमध्ये असलेलं वैशिष्ट्य, समजलं, तर ते गुण असेल त्याचा, बरोबर. पुढे बघा, व्यापक अर्थाने सर्व विशेषणे हे गुण विशेषण आहेत. आमचा पिवळा बंगला आहे, बंगला कशा कलरचा आहे, आलं का गुण विशेष. ती सुंदर मुलगी आहे, मुलगी कसली आहे, सुंदर. चहा कसा आहे, सिकर, आलं का गुण वैशिष्ट्य, आलं का त्यामध्ये. औषध कसं आहे, हा, पाटलाचा वाडा मोठा आहे, बरोबर का. हा, विशेषणे व विशेषाच्या गुणधर्म, विशेषणे विशेषाचे गुणधर्म सांगतात व ती विशेषाच्या लिंग वचनाप्रमाणे विकार पावतात. काही विशेषणे अविकृत असतात. बघा आता जसं की पुढे बघा, गुण विशेषणे कसे असतात. रंग, रंग कसा असतो, गोरा मुलगा असतं, काळा घोडा असतो, तांबडी माती असते, लाल टोमॅटो असतो, हे रंग आहेत नाही. ओके. रूप कसं आहे, बेडप मुलगा आहे, कुरूप स्त्री आहे, हेकनी पोरगी आहे, सुंदर मुलगी आहे. ओके 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 ओके. आकार, शिखर कसा आहे, उंच आहे. रस्ता कसा आहे, वाट कशी आहे, हे दाखवता नाही, गुण विशेषण दाखवता येईल. चव कशी, औषधाची चव कडू, औषधाची चव कशी आहे, पाणी कसं आहे, भाजी कशी आहे, मीठ, आवळा, समजलं. हे काय दाखवत आहे, हे चव, त्याच्यातलं गुण दाखवत आहे, त्या वस्तूतलं गुण दाखवत आहे. मान, अवस्था, माणूस कसा आहे, व्यक्ती कशी आहे, आणि मुलगी कशी आहे, समजलं का तुम्हाला एक गोष्ट. ओके. स्वभाव, बंड्या खोडकर आहे, आई मायाळू असते नेहमीच, बाबा प्रेमळ असतात, काका रागीट असतात, बरोबर का. हे अशा वेळी त्यांचा स्वभाव आहे. हे झालं काय, गुण विशेषण. काय झालं ते, गुण विशेषण. संख्या विशेषण बघा, संख्या नावातच लपलेला आहे. नाव काय, संख्या विशेषण म्हणजे काय, संख्या विशेषण म्हणजे काय, हा, त्याच्यामध्ये संख्या असलेली आहे, बरोबर. बघा, नामाची संख्या व्यक्त करणाऱ्या विशेषणाला काय म्हटलं जातं, नामाची, बरोबर. ज्या संख्यावाचक शब्दांच्या विशेषाची म्हणजेच नामाची कोणत्या तरी प्रकारची माहिती सांगण्यासाठी उपयोग केला जातो त्यांना काय म्हटलं जातं, संख्यावाचक विशेषण.
संख्यावाचक शब्द वाक्यामध्ये नामाच्या अर्थाला निश्चिती आणतो व मर्यादा घालतो. बघा, काही संख्या आहेत, आपण तुम्ही सांगू शकता किती संख्या आहेत? हे कळालं तुम्हाला? काही संख्या आहेत, काय अर्थ कळाला? आता बघा, 10 संख्या आहेत, अर्थ कळाला? मर्यादित केलं का नाही? की संख्या किती आहेत? 10 आहेत. मर्यादित केलं, काही म्हटलं अर्थ कळते, 10 येतं, 20 येतं, 30 येतं, 40, 50, 100 आहेत, काय असं कळालं? पण जर तिकडे आकडा वापरला, यस 10 संख्या म्हणजे काय? 10चा आकडा आहे. समजलं का? मर्यादित केलं. पुढे बघा, ज्या विशेषणापासून संख्यावाचक गुणाचा बोध होतो त्या विशेषणास काय म्हणायचं? संख्या विशेषण. असं कोण म्हटलंय? सबनीस सरांनी. उदाहरणार्थ, वर्गात मुले आहेत, सांगू शकतो आपण, अंदाज लावू शकता तुम्ही. मी म्हंटल वर्गात मुले आहेत, किती? असा प्रश्न निर्माण होतो ना. पण आता तेच बघा, आता वर्गात 10 मुले आहेत, कळालं? की वर्गात 11 मुले नाहीत, वर्गामध्ये 50 मुले नाहीत, वर्गात किती मुले आहेत? 10 मुले आहेत. समजलं काय गोष्ट? मर्यादित केलं. 10वा मजला काय? रिकामा आहे. 4 विद्यार्थ्यांचा एक समूह केला, ग्रुप तयार केला. रामचा पगार दुप्पट वाढला, म्हणजे अगोदर जसा होता त्याच्यामध्ये अजून परत तेवढीच वाढ झाली, दुप्पट वाढला. आज सर्व रस्ते, सर्व म्हटले जेवढे रस्ते येतात तेवढे सगळे बंद येतात. एक गाय, एका गायबद्दल बोलत आहे. अर्धी रक्कम, म्हणजे अगोदर रक्कम ठरलेली आहे त्याच्यापेक्षा 50% अर्धी रक्कम. पुष्कळ माणसे, दुप्पट नफा, 5 प्राण, दोन्ही भाऊ, 7वा मजला, 10-10च्या नोटा. कळाला आता? ओके. संख्या विशेषणाचे 5 प्रकार बघतात. पुढे बघा, आता गणनावाचक, ज्याची गणना करता येते, ज्याला मोजता येतं. बघा, ज्या संख्या विशेषणाने नामाची संख्या मोजली जाते किंवा ज्यांनी गणनेचा बोध होतो त्यास काय म्हटलं जातं? गणना. मोजता येते आपल्या भाषेमध्ये. गणनावाचक संख्या विशेषणातून निश्चित संख्येचा बोध होतो. ही संख्या विशेषणे अंकात किंवा अक्षरात दर्शविली जातात. जसं की बघा, 1 आला, गणना करताय, 1, 2, 5, 100, अर्धा, पाव, दोन्ही. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. 75 वर्ष म्हणजे काय म्हणतात रे त्याला? बरोबर का नाही? आपण साजरा केला ना आता. हा, त्या काय म्हणतात? अमृत महोत्सव. 25 वर्ष असेल तर रौप्य महोत्सव, 50 वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष असेल तर हिरक, 75 वर्ष असेल तर अमृत, आणि 100 असेल तर शताब्दी. बरोबर. त्याच्या पुढे 125 असेल तर शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर हिरक महोत्सव, शतकोत्तर अमृत महोत्सव. समजलं तुम्हाला एक गोष्ट? अशा पद्धतीने किती वर्ष पूर्ण झालं? तर अर्धा लिटर दूध पाठवा, सांगत आहे ना, अर्धा लिटर. कळालं तुम्हाला लगेच? 10 मुले PSI झाली. यस, किती मुले PSI झाली? 10 आहे ते. ओके. पूर्णांक वाचक बघा, आता यात्रेला 100 वारकरी गेले, मला 7 मीटर कपडा पाहिजे. बरोबर. त्याने मला 4 किलो, म्हणजे पूर्ण रे, अर्ध नाही आहे, विभाजन करत नाही आहे, पूर्ण गोष्टीबद्दल सांगत आहे. ते सगळेच्या सगळे आले तिथे, सगळ्याच्या सगळे आले किंवा सर्वच्या सर्व आले. यात्रेला 100 वारकरी गेले, मला 7 मीटर कपडा पाहिजे, त्याने मला 4 किलो सोने दिले. कोजागिरी पौर्णिमेला 10 लिटर दूध आणले. 4 वेद हिंदू धर्मात महत्वाचे आहेत. 4 वेद आहेत ना? हा, 4 वेद. 1 गाय, 14 भाषा, 5 प्राण, 100 कौरव. पूर्ण बद्दल बोलत आहे. अपूर्णांक वाचक, अपूर्णांक म्हणजे ज्याचा आकडा पूर्ण नसतो, हे अर्धा, पाव असं गणना केली जाते. बघा, आता मला अर्धा लिटर दूध द्या. बरोबर. बघा, अर्धा म्हणताय. त्याने पाव डझन केळे आणले. सांगत आहे का आकडा पूर्णपणे? नाही सांगत आहे, पाव सांगत आहे. पाऊण मीटर कापड दिले. पावशेर साखर द्या. चतकोर, भाग बिना पाण्याचा आहे. चतकोर, पूर्ण बद्दल बोलत नाही आहे, थोडक्याबद्दल बोलत आहे. चतकोर. बरोबर. अर्धी भाकरी, पूर्ण बोलले का? पूर्ण भाकरी म्हणले का? भाकरीचा अर्धा भाग, अर्धी भाकरी. पाव तुकडा, पाऊण लिटर दूध, 1.25 किलो तेल. साकल्य वाचक बघा, आता ज्या गणनावाचक संख्या विशेषणातून उपस्थित आहे त्यापैकी सर्वच व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख केलेला असतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? साकल्यवाचक. परत बघा, ज्या
गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे गणना करणारी जी संख्या आहे त्या गणनावाचक संख्या विशेषणातून उपस्थित आहेत त्या, म्हणजे जेवढे तिथं उपस्थित आहेत बघा साकल्यामध्ये तुम्ही सर्वजण आहात, तर तुमच्यापैकी सर्वजण, एक दोघं नाही, तुमच्यापैकी सर्वजण बघा ज्या गणनावाचक संख्या विशेषणातून उपस्थित आहे एवढे बरोबर, उपस्थित आहे त्यापैकी सर्वच व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख केलेला असतो, तेव्हा त्यास काय म्हणायचं, साकल्यवाचक संख्या विशेषण. बघा चारही मुली म्हणते, चारच मुली होत्या आणि चारही मुली काय झाल्या, पीएस झाल्या. मुली किती होत्या, चार, आणि चारही काय झाल्या, पीएस झाल्या. सर्वाबद्दल बोलत आहे ते बरोबर. पुढे बघा, दोघी महिला मतदानाला गेल्या, दोनच महिला होत्या, दोघी महिला गेल्या. 10 मुले शाळेत गेले, 5 पांडव कृष्णाकडे आले बरोबर. उभयंतांना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवर आले, उभयंत दोघच असतात ना, उभयंतांना आशीर्वाद देण्यासाठी कोणाला, मान्यवर आले. बघा दोघे, दोन्ही, तिघे, तिन्ही हे चौघे म्हणजे साकल्यवाचकचा साध्या सुट्टा भाषेमध्ये अर्थ लक्षात ठेवायचा. साकल्यवाचक म्हणजे आहे त्यापैकी सर्वच, त्याच्यापैकी भाग पाडायचा नाही. जसं की तुम्ही आता एवढे विद्यार्थी आहात, तुम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये लागले, सर्वच लागले, काय असेल मग ते साकल्यवाचक. कळालं आता, ओके. क्रमवाचक बघा, क्रमवाचक म्हणजे काय, एकानंतर एक क्रमवाचक, क्रमी म्हणतो बघा आपण, क्रमाने बसा बरोबर, तशा पद्धतीनं क्रमवाचक बघा ज्या संख्या विशेषणाने वस्तूच्या क्रमवार, अर्थ कळाला. क्रमवार म्हणजे तुझ्या पाठीमागं तू बस, त्याच्या पाठीमागं तू बस, असं क्रमवार बसा बरोबर. क्रमवार व्यवस्थेचा बोध होऊन त्या व्यवस्थेत कितवे स्थान आहे हे समजते, तेव्हा त्यास काय म्हणायचं, क्रमवाचक संख्या विशेषण. ज्या संख्या विशेषणाने नामाचा अनुक्रम बरोबर, ज्या संख्या विशेषणाने काय नामाचा अनुक्रम सूचित होतो, तेव्हा त्यास काय म्हणायचं, संख्या विशेषण असे म्हणायचं. बघा 7व्या मजल्यावर पाटील आहेत किंवा राहतात, 7व्या मजल्यावर काय आहेत, पाटील राहतात. कितव्या मजल्यावर, 7व्या, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, कितव्या नंबरवर पाटील राहतात, 7व्या मजल्यावर. कळालं का ते गोष्ट. पुढे बघा, त्या नाटकाचा 100वा प्रयोग पार पडला, 1 पासून तर 100वा प्रयोग पार पडला. बाबांना 60वे वर्ष पूर्ण झाले, 59 झालं, नंतर 60 आलं. समजलं का ही गोष्ट. पहिली मुलगी धनाची पेटी, राम येता 5वीत शिकतो, अगोदर तो शिकत आलाय, आता किती आहे तो 5वीत, क्रमवार आहे ना तो. दसऱ्यात 8वी माळ महत्वाची, म्हणजे पहिल्याच्या आहेत, पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, अशा 7 माळी झाल्या. आता 8वी माळ काय महत्वपूर्ण आहे, समजलं आता. या गल्लीतील 4था बंगला त्याचा आहे, पुस्तकातील 5वे पान महत्वाचं आहे, म्हणजे 4 पानं वाचलेलं इथं, 5वं पान काय महत्वाचं आहे. पहिली मुलगी म्हणजे दुसरी मुलगी आहे, तिसरी मुलगी आहे, पण इथं कोणत्याबद्दल बोलत आहे, पहिली मुलगी, म्हणजे क्रमवाचक झालं ना, पहिला मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, अशा पद्धतीने. 5वी गल्ली, पहिली गल्ली, दुसरी गल्ली सोड, 5व्या गल्लीतून ये तू, समजलं ही गोष्ट. पुढे बघा 7वा मजला, 100वा प्रयोग, पहिला क्रमांक, चौथी इयत्ता, दुसरा भाग, तिसरा भाऊ, पहिला, दुसरा, तिसरा, क्रमवाचक आलं का नाही, हा तिसरा भाऊ, अशा पद्धतीने त्याला काय म्हणायचं, क्रमवाचक. ओके. आता पुढे बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ज्या संख्या विशेषणाने पूर्णांकापासून तयार होऊन वस्तूच्या आवृत्ती कितवी हे या विशेषणापासून कळते किंवा गुणितार्थ कळतो, तेव्हा त्या आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तेव्हा त्यास आवृत्तीवाचक संख्या विशेषण आपण म्हणतो ना. कोळंबे सरांची 38वी आवृत्ती निघाली बरोबर, कोळंबे सरांच्या पुस्तकांचे भारतीय अर्थव्यवस्थेची 39वी आवृत्ती निघाली म्हणजे अगोदर निघत होत्या, ही आवृत्ती पुढची आवृत्ती आहे. समजलं काही गोष्ट, पुस्तकांची आवृत्ती असतात ना, हा तसा. ज्यावेळी एखाद्या संख्येची आवृत्ती सूचित केली जाते तेव्हा त्यास आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. राम पीएसआय झाल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला, आनंद मावेनासा झाला, आनंद म्हणजे गगनात आहे तो आता बरोबर. मी त्याचे शतगुणिक आभार मानले, त्याने घराला दुहेरी रंग दिला, त्याचा पगार काय झाला, चौपट झाला. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले, बायकोला 9 वार साडी आवडत नाही, 6 वार साडी आवडते. समजलं. हा पुढे बघा, मी गांधीजींना त्रिवार वंदन केले. हा रस्ता कसा आहे, चौपदरी.
त्याने तिहेरी आला, तिहेरी कपडा गुंडाळला, त्याला व्यवसायात दुप्पट नफा मिळाला. तिहेरी भूमिका, दसपट मुले, चौपदरी घडी, दुप्पट नफा, हे सगळे काय हे काय आवृत्ती वाचक आहेत ते. तुम्हाला मी एका दिवशी बघा क्लासमध्ये सांगितलं होतं पृथक्करण म्हणजे काय. पृथक्करण म्हणजे काय, वेगवेगळे गट पाडणे. समजलं का, वेगवेगळे गट पाडणे. बघा आता पृथकत्व वाचक संख्या विशेषण, ज्या संख्या विशेषणाच्या प्रत्येक शब्दातून वेगळा किंवा पृथक म्हणजे वेगवेगळा, बरोबर. ज्या संख्या विशेषणाचे प्रत्येक शब्दातून वेगळा किंवा पृथक वेगवेगळा असा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणायचं, पृथकत्व वाचक संख्या विशेषण. 5 पुस्तकांचा संच आहे. समजलं, हा एक पुस्तकाचा संच आहे, याच्यामध्ये 5 आहेत. हा एक पुस्तकाचा संच आहे, याच्यामध्ये 5 आहेत. वेगवेगळे केलं ना, हा 5 पुस्तकांचा गट आहे, हा 5 पुस्तकांचा गट आहे, बरोबर. त्याला काय म्हणायचं, पृथकत्व वाचक संख्या विशेषण. 10 लोकांनी एकत्र येऊन कार्य केले, एक साइड 10 झाले, एक साइड 10 झाले, 10चा गट तयार केला ना, गट तयार केला म्हणजे वेगवेगळे केला, तर ते काय असेल मग, पृथकत्व वाचक. ओके. स्पर्धा परीक्षेत एक गुण महत्वाचा आहे, वेगवेगळं करत आहे. 2-2च्या रांगेत चला, एका मुलाने, एका म्हणजे एका बद्दल बोलत आहे ते, एका मुलाने पुढे येऊन बसा. 7-7च्या माळा तयार करा. दर एक माणसाला, दर एक माणूस म्हणजे काय माहिती का, एक झाला, त्याच्यानंतर दुसरा माणूस, त्याच्यानंतर दुसरा माणूस, असं दर एक माणसाला प्रसाद मिळाला पाहिजे. सहलीला जाताना 6-6च्या जोड्या केल्या. कितीच्या जोड्या केल्या, वेगवेगळं करत आहे का नाही, वेगवेगळं करणं म्हणजे पृथक्करण म्हणजे पृथकत्व वाचक संख्या विशेषण होय. तुम्ही साधं सोपं लक्षात ठेवायचं, पृथक म्हणजे काय, वेगवेगळे करणे. समजलं, ओके. अनिश्चित वरून तुमच्या त्या शब्दावरून तुम्हाला कळून जातं काय हो, अनिश्चित म्हणजे काय. निश्चित असं आपण काही सांगू शकत नाही, म्हणू शकणार नाही आपण, हे परफेक्टच आहे. आपण अंदाज लावणार आहे, आपण विचार करणार आहे, असं राहू शकतं का, प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे तिथे. बघा, अनिश्चित संख्या विशेषण, ज्या संख्या विशेषणाने नामाबद्दल निश्चित संख्येचा बोध होत नाही. बघा, निश्चित संख्येचा बोध होत आहे का, नाही, निश्चित संख्येचा बोध होत नाही, परंतु संख्यात्मक बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणायचं, अनिश्चित संख्या विशेषण. संख्या करणार आता, पण नेमकं किती, असा बघा, एखादा आता पुढे आला, नेमकं किती हा प्रश्न तयार झाला तर ते कोणतं विशेषण असणार आहे, अनिश्चित. बघा, आता महाराष्ट्रात खूप पाऊस पडला, किती सांगू शकतो का आपण, खूप मध्ये किती बसवणार आहे तुम्ही, 910 मिलीमीटर. बघा, जसं की 26 जुलै 2005 ला, 26 जुलै 2005 ला, बरं 5 ला, 2005 ला मुंबईमध्ये 910-912च्या पुढे मिलीमीटर पाऊस पडला होता. अक्षरशः मुंबई सगळे का नाही वाहून जाण्याच्या ह्याच्यावरती इतका पाऊस. पण आकडा सांगितला ना मी, किमान सांगता नाही एवढा 910 तरी, इथं सांगत आहे का काय, महाराष्ट्रात खूप पाऊस पडला, किती नाही सांगू शकत. काही लोकसभेतून उठून गेले, किती, काही लोकसभेतून उठून गेले, नेमकं किती उठून गेले, अनिश्चित सांगणार आहे तुम्ही, अनिश्चित आहे ते. मला थोडे काम आहे, थोडे म्हणजे काय, इतके काही आहे का, नाही सांगत आहे म्हणजे काय ते, अनिश्चित. सर्व विद्यार्थ्यांनी मैदानावर या, किती विद्यार्थी आहेत हे माहित नाही, पण आहे तेवढे सर्व या. अनिश्चित आहे ना तुम्हाला, 10 आहेत का तिथं, 15 आहेत का तिथं, 20 आहेत का तिथं, नाही, सर्व म्हटले, मग काय अनिश्चित आहे. झाडावर काही पक्षी बसलेत, बरोबर, किती पक्षी बसले आहेत, काही आहेत का, 15-20 नाही. बहुसंख्य लोक कालच्या घटनेत मरण पावले, किती लोक, बहुसंख्य, किती आकडा आहे कळत आहे तुम्हाला, नाही, अनिश्चित आहे. मुलांनी पुष्कळ जांभळे खाली, पुष्कळ म्हणजे किती, पोट भरेपर्यंत, 15, 20, 25, 100, 200 काही सांगितलंय का, नाही, फक्त काय सांगितलंय, पुष्कळ. थोडा, सर्व, फार, इतर, सार, अन्य, अल्प इत्यादी काही पुष्कळ, हे सगळे काय आहेत, अनिश्चित संख्या विशेषणे आहेत. सार्वनामिक, सर्वनाम तुम्हाला माहित आहे ना, सर्वनाम काय, सर्वनाम काय, नामाऐवजी येणारा जो शब्द असतो, जो विकारी, सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येणारा जो विकारी शब्द असतो त्याला काय म्हणायचं, सर्वनाम. कुणाच्या ऐवजी येत ते, नामाच्या ऐवजी. ओके, आपलं झालं ना ते सर्व. बघा, सार्वनामिक विशेषण, जेव्हा एखादा वाक्यात व बोलण्यात विशेषापूर्वी, विशेष म्हणजे काय, आत्ताच बोललो आपण, विशेष म्हणजे काय, आणि विशेषण म्हणजे ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे.
समजलं का आता? बघा, जेव्हा एखाद्या वाक्यात वा बोलण्यात विशेषापूर्वी किंवा म्हणजे नामापूर्वी सर्व नामापासून होणारी विशेषणे येतात त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. विशेषापूर्वी, कशाच्या विशेषापूर्वी मूळ सर्वनामे किंवा सार्वनामोत्पन्न सर्वनाम वाक्यात किंवा बोलताना नामापूर्वी येऊन नामाची व्याप्ती मर्यादित करतात. कुणाच्या अगोदर येणार आहे ते? नामापूर्वी येणार आहे. ओके, मर्यादित करतात तेव्हा त्यास काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. ओके, इथं नाम कोणतं आहे? नाम कोणतं आहे इथं? पक्षी आहे. पक्षीच्या अगोदर काय आलं का? सार्वनामिक विशेषण तो आला बघा. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? नामाच्या अगोदर येणार आहे. कशाच्या अगोदर येणार आहे? नामाच्या अगोदर येणार आहे. इथं बघा, गाय काय नाम आहे, बरोबर. त्याच्या पुढे काय आलं? ती तो ती ते त्या आपण बघितलं ना, सर्वनाम आहेत ते, बरोबर. गायच्या अगोदर आलं. मुली नाम आहे, मुलीच्या अगोदर त्या मुली गातात. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? बघा, हा पेन नाम आहे, पेन बद्दल पेनच्या अगोदर हा आला. ही पुस्तके, बरोबर. तुला कोणता मुलगा आवडतो? असला नवरा नको ग बाई, असला नवऱ्याबद्दल म्हणताय. बघ, आम्हा लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. कोणता मुलगा? तिच्या साड्या महागड्या आहेत. बघा, साड्याबद्दल, मुलाबद्दल, लोकांबद्दल त्याच्या अगोदर येत आहे. त्याला काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. सर्व नामापासून तयार झालेल्या विशेषणाला सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण किंवा सर्वनाम साधित असे म्हणतात. सार्वनामिक नामाचा अर्थ काय? सार्वनामिक नामाचा अर्थ चांगल्या रीतीने मर्यादित करतात व स्वामित्वाचा बोध करतात. स्वामी म्हणजे काय माहित आहे का? स्वामीचा अर्थ होते, जर बाहेर विचार केला त्याच्यामध्ये, स्वामी म्हणजे मालक होतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, म्हणजे तो तिन्ही जगाचा मालक आहे, पण त्याच्याकडे आई नाही म्हणून तरी सुद्धा तो काय? भिकारी आहे. स्वामीचा अर्थ आहे मालक, बरोबर. स्वामित्व म्हणजे मालकी सिद्ध करणे, त्याच्यावरती स्वामित्व म्हणजे मालकी सिद्ध. सार्वनामिक नामाचा अर्थ चांगल्या रीतीने मर्यादित करतात व स्वामित्वाचा बोध करतात. हे आपण आता बघितलं. असला, असा, इतका, एवढा, हे सगळं कुणाच्या अगोदर राहते? नामाच्या अगोदर राहतं. सगळे शब्द कुणाच्या अगोदर राहतं? नामाच्या अगोदर राहतं. ओके, दर्शक विषय आपण बघितलं होतं बघा. सर्वनामामध्ये दर्शक बघितलं होतं ना, बरोबर. दर्शक जवळची वस्तू दाखवायची आहे, लांबची वस्तू दाखवायची आहे, दर्शन करणं, बरोबर का? दर्शक बघितलं होतं आपण सर्वनामामध्ये. बघा, दर्शक सर्वनामे जेव्हा वाक्यात विशेषण आधी येऊन विशेषणाचे कार्य करतात तेव्हा त्यास काय म्हणायचं? दर्शक विशेषण. आपण म्हटलं होतं ना, दर्शक विशेषण करणं. जवळची बॅग आहे, ती बॅग म्हणतो, ही बॅग म्हणतो. जवळची बॅग आहे, ही बॅग म्हणतो. दूरची आहे, ती बॅग म्हणतो. समजलं का? दर्शक म्हणजे दाखवणे, वस्तू जाय का नाही, अंतर दाखवणे, कुठं आहे का नाही. बघा, दर्शक सर्वनामे जेव्हा वाक्यात विशेषण आधी येऊन विशेषणाचे कार्य करतात तेव्हा त्यास काय म्हणायचं? दर्शक विशेषण. बघा, ही गाडी राधाची आहे, आली का? ही गाडी कुणाची आहे? राधाची आहे. ही आलं का? हा वाडा रामचा आहे, हे कपाट वर आहे, तो राम, बरोबर. तो म्हणजे बघा, तो राम काय? हुशार आहे. ती मुलगी, त्याबद्दल लांब असलेल्या मुलीबद्दल बोलताय, ती मुलगी सुंदर आहे. ते गुरुजी, आपले सर, अखिल सर, ते गुरुजी छान शिकवतात. समजलं का तुम्हाला? सर माझ्यापासून लांब आहेत, मी लांबच सांगत आहे. हे जर जवळ आहे, हे सर छान शिकवतात. जवळचे वस्तू दाखवत तर हा, ही, हे. दूरचे वस्तू दाखवत तर तो, ती, ते. हे काय असतात? दर्शक सर्वनामे. इथं मात्र दर्शक विशेषण म्हणून काम करतात. ओके, पुढे बघा. संबंधी सर्वनाम. संबंधी तुम्हाला आठवतंय का? जो, तो, ज्याचे, त्याचे, ज्यांनी, त्यांनी, जे, ते, बरोबर का? जे आला की ते येतोच. ज्याने करावे त्याने भरावे, जो करेल तो भरेल. समजलं का? जो, तो, बरोबर. पुढे बघा, संबंधी. जेव्हा संबंधी सर्वनाम हे वाक्यात विशेषणापूर्वी येऊन विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. कुणाच्या पूर्वी? विशेषणापूर्वी. ओके, बघा, जो विद्यार्थी PSI झाला तो, बघा आलं का? जो विद्यार्थी PSI झाला तो माझ्या वर्गात होता. समजलं काही गोष्ट? संबंधी सर्वनाम आहे. जी मुलगी सराव करते ती, जी मुलगी सराव करते ती जिंकते. जे लोक खोटे बोलतात ते खरे बोलत नाहीत. आता खोटे बोलतात तर ते खरे कसे बोलतील? जे खरे बोलतात ते खोटे बोलणार नाहीत, बरोबर. जे लोक खोटे बोलतात ते खरे बोलत नाहीत. जसा फायदा तसे काम. जितका वस्तूचा उपयोग तितका घसारा. घसारा कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्स मध्ये, बरोबर. घसारा कन्सेप्ट कुठे आहे? इकॉनॉमिक्स मध्ये. आपण ते बोलू नंतर. प्रश्नार्थक विशेषणे. प्रश्नार्थक विशेषणे काय?
जेव्हा प्रश्नार्थक विशेषण हे विशेषण आधी येऊन ते विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास काय म्हणायचं? कुणाच्या आधी येऊन? जेव्हा प्रश्नार्थक विशेषण हे विशेषणा आधी येऊन ते विशेषणाचे कार्य करते तेव्हा त्यास काय म्हणायचं? प्रश्नार्थक विशेषण. बघा, स्त्री आहे, कोणती स्त्री IPS झाली? आलं का? कोणती म्हणजे कोणती म्हणलं तर हा प्रश्न झाला ना. कोण आहे रे तिकडे प्रश्न विचारतो आपण. कोणती म्हणलं तर प्रश्न विचारतो आपण, बरोबर. पण ते काय करताय? नामाच्या अगोदर येत आहे, विशेषाच्या अगोदर येत आहे. कोणती स्त्री IPS झाली हे म्हणून काय काम करता येतं? प्रश्नार्थक विशेषण. कोणते कारण हे महत्वाचे आहे. कसला त्रास? फटाक्यामुळे झाला, बरोबर. केवढी मूर्ती सुंदर आहे? कोणाचा लेख PSI झाला, बरोबर का. किती रुपयाला? किती आपण प्रश्नचिन्ह किती प्रश्नचिन्ह आला माहित नसल्यावर प्रश्न विचारला आपण. किती रुपयाला पेरू दिले, बरोबर. काय झाडी काय डोंगर. हा, ओके. विभक्तीमध्ये षष्टीचं काय? प्रत्यय. चाचीचे चा, बरोबर. इथं बघा आता झाची जे जाती येतं बरं. षष्टी वचनयुक्त पुरुषवाचक सार्वनामिक विशेषण आहे. माझी वही, तिचे डोके, त्याचे पुस्तक. षष्टी आहे ना, षष्टी वचनयुक्त. ओके. हा तो या दर्शक सर्वनाम पासून तयार झालेली सार्वनामिक विशेषण आहे. अशा गमती, एवढा फरक, तसले गाणे कशापर्यंत जातं? हा तो या दर्शक सर्वनाम, दर्शक ना आपण आताच बोललो, दर्शक सर्वनाम तयार झालेले सार्वनामिक विशेषण आहे. अशा गमती, एवढा फरक, तसले गाणे. ओके. पुढे बघा, सिद्ध विशेषणे म्हणजे काय? सिद्ध विशेषणे म्हणजे काय? जी विशेषणे मूळची, हे वाक्य म्हणतात बरं, कोणती? मूळची. जी विशेषणे मूळचीच असतात म्हणजेच दुसऱ्या शब्दापासून निर्माण झाली नसतात त्यांना काय म्हणायचं? सिद्ध विशेषणे. बघा, सिद्ध एक असतं आणि साधित एक असतं. इथं बघा, साधित विशेषण आहे इथं, बरोबर. आणि इथं काय? सिद्ध विशेषण आहे. सिद्ध म्हणजे काय? तिथंच तयार झालेला आहे, दुसऱ्या शब्दापासून तयार झालेला नाही. आणि दुसऱ्या शब्दापासून तयार झालेला आहे, इतर गोष्टीपासून तयार झालेला आहे, तर ते काय असणार आहे मग? साधित विशेषण आहे. कळालं? सिद्ध म्हणजे काय? मूळची, दुसऱ्यापासून तयार झालेला नाही, स्वतःच तयार झालेला आहे, ते स्वतःच आहे. दुसऱ्यापासून तयार झालेला असेल तर साधित विशेषण आहे. कळालं आता फरक? ओके. जी मूळ विशेषणे मूळची असतात म्हणजे दुसऱ्या शब्दापासून निर्माण झाली नसतात त्यांना काय म्हणायचं? सिद्ध विशेषणे. साधित विशेषणे म्हणजे काय? जी विशेषणे इतर शब्दापासून म्हणजे नाम, सर्वनाम, कृदंत अवयव यांच्यापासून तयार झालेली असतात त्यांना काय म्हणायचं? साधित विशेषणे. काय म्हणायचं? साधित विशेषणे. समजलं का? ओके. सार्वनामिक विशेषणाचे प्रकार बघा. सार्वनामिक विशेषणाचे प्रकार बघा. आता नाम साधित विशेषणे. कोणतं विशेषण आहे? नाम साधित. नामाबद्दल अधिक माहिती जर नामाने सांगितली असेल तर ते तेव्हा त्यास काय असतं? नाम साधित. कोणाबद्दल? नामाबद्दल अधिक माहिती जर नामाने सांगितली असेल तर तेव्हा त्यास काय म्हणायचं? नाम साधित विशेषण. तो पुस्तक विक्रेता गावी गेला. तो पुस्तक बघा, नामाबद्दलच माहिती सांगत आहे. पुस्तक विक्रेता म्हणजे दुकानात बसणारा व्यक्ती ना, त्याच्याबद्दलच माहिती सांगत आहे. ओके. तो पुस्तक विक्रेता कुठे गेला? गावी गेला. ही नागपुरी संत्री, नागपुरी संत्री आहे ना, नाम आहे. ही नागपुरी संत्री मला आवडते. मला कोल्हापुरी चिवडा आवडतो. बघा, कोल्हापुरी चिवडा नाम आलं, त्याच्याबद्दल माहिती. काय सांगू पंढरीचा महिमा, आलं का? पंढरी बद्दल. फळ विक्रेता कुठे गेला? फळ विक्रेता म्हणजे नाम आहे. फळ विक्रेता म्हणजे फळ विकणारा व्यक्ती तिथला. बघा, मी आजीला दुपारी साखर पाणी दिले. त्याच्या घरात, इकडे बघा, इकडे बघा, त्याच्या घरासमोर केस कर्तनालय आहे. बाजीराव रोडला वस्तू संग्रहालय आहे. बाजीराव रोड कुठे आहे माहिती आहे का? बाजीराव रोड पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये. समजलं? सदाशिव पेठचा एरिया तो बाजीराव रोड. तिथेच त्या बाजीराव रोडच्याच बाजूला आहे का नाही आपलं बँक ऑफ महाराष्ट्र आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय पण आहे तिथेच. ओके. दाजीपूर बघा, दाजीपूर अभयारण्य आहे. कशाचं अभयारण्य आहे? गव्हाचं अभयारण्य. तेलकट पुरी खाऊ नये. पुरी आहे बरं ते. हा, नाम साधित. ओके. नाम साधित फक्त एकदा बघा, हे झालंय आता तुम्हाला. नाम साधित विशेषणे. नाम, नाम दोन्ही पण नाम आहे इथं. नाम साधित म्हणजे काय? बघा, दोन्ही साखर एक नाम आहे, स्वतःच एक नाम आहे. दुसरं भात पण नाम आहे, साखर भात. नाम साधित. नाम नाम आले तर समजलं का? दुसरं बघा, ग्रंथ एक नाम आहे. ग्रंथ म्हणजे पुस्तक, बरोबर. भांडार एक नाम आहे. वस्तू संग्रहालय. घोडा गाडी, गाडी एक नाम आहे, घोडा एक नाम आहे. महाराष्ट्र मंडळ. समजलं का? आणि बघा, नाम प्लस ही पुणेरी पगडी, सातारी
पेढा, बनारसी, सोलापुरी. सोलापुरी चादर खूप फेमस आहे, जीआय टॅग पण मिळाला. कोल्हापुरी चप्पलला पण जीआय टॅग मिळाला आहे. ओके, ठीक आहे. नामसाधित विशेषणे काय असणार आता? नामसाधित विशेषणे इथं नाम प्लस चा, ची, चे, च्या म्हणजेच नाम. बघा, पंढरीचा, जळगावची, पाटलाचा, कपड्याची दुकान. नाम एक, बघा नाम प्लस एक लागलं तर काय होणार? नाम, नामसाधित विशेषण. नाम साधित म्हणजे काय? दुसऱ्यापासून तयार झालेला आहे. सिद्ध म्हणजे काय? कोणापासूनच तयार झालेला नाही. आर्थिक गोष्टी, वैदिक शिक्षण, भाषिक समस्या. नामसाधित विशेषणे. नाम प्लस वाईक, तरेवाईक लोक, धंदेवाईक मित्र. विभागीय नाम, विभागीय नाम प्लस ईय नाम, विभागीय बैठक, आदरणीय व्यक्ती, भारतीय, राष्ट्रीय संपत्ती. या अशा पद्धतीनं काय नामसाधित विशेषणे आहेत. या अशा बघा, नामसाधित विशेषणे काय होतं? नाम साधित, साधित सार्थ आला, तयार झाले अशा पद्धतीने. कसं? नाम प्लस इन, कार्यालयीन, बरोबर. नंतर युद्धकालीन नाम आहे, युद्ध नाम आहे, इन लागलं पुढे, युद्धकालीन परिस्थिती. तत्कालीन प्रधानमंत्री, न्यायालयीन तिकडं नामक, भ्रामक कथा, पाचक आवळा, मनोरंजक कार्यक्रम. बरोबर, ठीक आहे. सर्वनाम साधित विशेषणे. नामाबद्दल अधिक माहिती जर सर्वनामाने सांगितलेली असेल. कुणाबद्दल अधिक माहिती? नामाबद्दल जर अधिक माहिती सर्वनामाने सांगितलेली असेल तर त्या सर्वनामास काय म्हणतात? सर्वनाम साधित विशेषणे म्हणतात. कोण कुणाबद्दल माहिती सांगत आहे इथं? नामाबद्दल. कोण माहिती सांगत आहे? सर्वनाम. जेवढे काम तेवढे पैसा देतो. कोणता मुलगा, कसला विचार, फक्त अभ्यास. बरोबर, असल्या गोष्टी मला सांगत जाऊ नका. सर्वनाम साधित विशेषणालाच काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण. ओके, विशेषण साधित विशेषण काय असतात? मुख्य विशेषणाला काही प्रत्यय लागून, मुख्य विशेषण आहे, प्रत्यय लागतात. मुख्य विशेषणाला काही प्रत्यय लागून तयार होणाऱ्या विशेषणाला काय म्हणायचं? विशेषण साधित विशेषण. बरोबर, मुख्य विशेषण आहे बघा, काळा भोर. उदाहरणार्थ काळे भोरे आकाश. समजलं का तुम्हाला ही गोष्ट? बघा, लालसर, लालसर टमाटे. उंच पुरा, प्रत्यय पुरा लागत आहे ना, प्रत्यय म्हणजे शब्दाला जोडणे, लागणे त्याला. बरोबर, उंच पुरा माणूस. गोडसर, गोडसर बासून. समजलं का तुम्हाला ही गोष्ट? हे अशा पद्धतीने असणार आहे. धातू साधित म्हणजे काय? आपण धातू बघितलं ना. धातू म्हणजे काय? मूळ शब्द, क्रियापद नाही. धातू म्हणजे काय? मूळ शब्द, त्याला प्रत्यय लागणार. धातू साधित म्हणजे धातू, मूळ शब्दाला प्रत्यय लागणे म्हणजे काय? धातू साधित विषय. नामाबद्दल अधिक माहिती जर धातू किंवा धातू पासून तयार झालेले शब्द सांगत असेल तर त्यास काय म्हणायचं? धातू साधित विशेषणे. बघा, धातू मूळ नंतर नाम लागला तर काय असेल ते? धातू साधित विशेषणे. बघा, तो धावणारा मुलगा, धाव काय? मूळ धातू ना, धावणारा. बोलक्या, बोल, बोलक्या भाऊलीचा. आमच्या गावात, वाहा, वाहती, प्रत्यय लागला. बरोबर, चला आता पेटवा मशालीत, पेटवा, पेट, पेट हे धातू आहे. हसती, हसती मुले, गाणारे, गाणे. बरोबर, चालत्या बसमध्ये तो चाल. रडकी, रडणारा, रड, हे काय? मूळ धातू आहे. समजलं? रांगणारे म्हटलं तर रांग, हे काय? मूळ धातू आहे. हा पिकलेला, पीक, हा मूळ धातू आहे. समजली गोष्ट? हे तसेच येतात. लाज, आळू वगैरे हे काय येतं? मूळ धातू आहेत. नावाबद्दल अधिक माहिती जर अव्ययाने सांगितली असेल तर त्यास काय म्हणायचं? अव्यय साधित विशेषण म्हणायचं. मागील दार बंद कर, वरचा मजला अव्यय साधित आहे ना अगोदर. मागील दार बंद करा, वरचा मजला, मधली आळी रामची आहे, पुढचे अंगण अव्यय साधित विशेषण आहे. ते कशाबद्दल माहिती सांगत आहे? जास्त नामाबद्दल किंवा नावाबद्दल. ओके, ठीक आहे. ओके, बाकीचं हे विकार वगैरे येतं. विकाराबद्दल आपण क्लासमध्ये बोललेलंच आहे. विकार म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार काय होणार आहे? बदल होणार आहे. त्याला विकारी, सविकारी म्हटलं तरी चालतं. ज्याच्यामध्ये बदल होणार नाही त्याला काय म्हणायचं? अविकारी. बघा, ज्या विशेषणांना लिंग वचन विकार होत नाही, जे नेहमी अविकृत राहतात, त्यांना गोडगण किंवा विकारासह विशेषण असे म्हणतात. त्याच्यामध्ये इथं बदल होणार नाहीये. जसं बघा, गोडपुरी अकारांत विशेषण आहे. तर पुल्लिंगी मध्ये येतात ते, स्त्रीलिंगी नको. आपण तिने बघितलं ना, इथं काय असेल? तो
एक वचने म्हणजे एका व्यक्तीबद्दल बोलत आहे, एका वस्तूबद्दल बोलत आहे, एका घटकाबद्दल बोलत आहे. अनेक वचन म्हणजे अनेकाबद्दल बोलत आहे. समजलं तुम्हाला एक गोष्ट? आता सगळे अशा पद्धतीचे काय तर उकारांत वगैरे तयार होणार आहेत. ते लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ह्याला IMP करा. बघा, आदिविशेषण. आदिविशेषण म्हणजे आधी म्हणजे आपण म्हणतो ना आधी तू म्हणतो आपण. आधी तू म्हणजे माझ्या अगोदर तू. समजलं का तुम्हाला? बघा, आदिविशेषण म्हणजे विशेषणाच्या पूर्वी म्हणजेच अगोदर जे विशेषण येते त्याला काय म्हणायचं? कुणाच्या अगोदर येणार आहे ते? विशेषणाच्या अगोदर. आदिविशेषणाला पूर्व विशेषण. पूर्व म्हणजे आपण म्हणतो ना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेच्या अगोदरची पूर्व परीक्षा, इंटरव्ह्यूच्या अगोदरची पूर्व परीक्षा. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? बघा, आदिविशेषणाला काय म्हणायचं? पूर्व विशेषण. विशेष अव्यय नामाची म्हणजे विशेषाची व्याप्ती मर्यादित करते. विशेष म्हणजे काय? विशेष नाम आपण बघितलं होता. ओके, कर्त्याबद्दल येणारे आदिविशेषण हे उद्देश विस्ताराचे कार्य करते. कर्माबद्दल, कर्म म्हणजे काय? कर्त्याची क्रिया ज्याच्यावरती घडते, ज्याच्यावरती होते, बरोबर, किंवा सहन करणारा, सोसणारा, हे सगळं काय येतं? कर्म येतं. कर्माबद्दल येणाऱ्या आदिविशेषण हे कर्म विस्ताराचे कार्य करतात. मंदा ही हुशार मुलगी आहे, अगोदर येणार आहे, बरोबर. झाडाला चांगली फळे आली, चांगली फळे आली, विशेषण आहे ना ते. भारतीय संघाने कशी कामगिरी केली आहे? दमदार सुरुवात केली आहे. गणेश उत्सवात मुलांनी कसा देखावा केलाय? भव्य. आणि आईने हिरवीगार पालक चिरली. समजलं? आता विधी विशेषण काय असणार आहे मग? विधी एखादी गोष्ट घडल्याच्या नंतरची. समजलं? आधी त्याच्या अगोदरची. विशेषणाच्या अगोदर अधिविशेषण, विशेषणाच्या नंतर विधी विशेषण. विशेषाच्या नंतर येणाऱ्या विशेषणास काय म्हणायचं? विधी विशेषणाला उत्तर विशेषण असे म्हणतात आणि अधिविशेषणाला पूर्व, ह्याला उत्तर. विशेषाची व्याप्ती मर्यादित न करता त्याविषयी अधिक माहिती सांगते, ते गुण दर्शविणे. विशेष विधी विशेषण विधानपूर्वक असतं आणि विधेयपूर्वक सुद्धा काय करतं? काम करतं. बघा, तो भोपळा वाटोळा झाला. तो भोपळा काय झाला? वाटोळा झाला. रायगड किल्ला प्रचंड आहे. नंतर येत आहे ना शुभम वर्गात किती आला? पहिला आला. गणेश हुशार आहे, मुलाचे अक्षर सुंदर आहे. नंतर येत आहे, बरोबर, त्याच्यानंतर येणे विधी विशेषण, अगोदर येणे आदिविशेषण. समजली ही गोष्ट? ओके, ठीक आहे. षष्टी प्रत्ययावरून षष्टीचे प्रत्यय काय तो? चाची, त्याच्या बघा सगळीकडे घराचा, माझी, भल्याची, समोरचे, बरोबर. षष्टी तुम्हाला ते लगेच कळणार. आता तुम्हाला पाठ झाले ते सगळ्या गोष्टी. पुढे बघा, परिणामवाचक विशेषण काय असणार आहे? परिणामवाचक विशेषण काय असणार आहे? संख्येने न मोजता येणारे पदार्थवाचक नामापूर्वी येणारी प्रमाणदर्शक. काय? प्रमाणदर्शक शब्द हे का असतात? परिणामवाचक विशेषणाचे कार्य करतात. संख्येने न मोजता येणारी. शेरभर गहू आकडा आहे? नाही आकडा. शेरभर गहू. कणभर साखर आकडा आहे? मोजता येते आपल्याला? मोजता येत नाही. पदार्थ नामापूर्वी येणार आहे. ओंजळभर दाणे, असं ओंजळभर दाणे किती बसणार तुम्हाला माहित आहे? आकडा सांगू शकता तुम्ही? नाही सांगू शकत. मुठभर हरभरे सांगू शकता तुम्ही? नाही सांगू शकत. समजला? ह्याला काय म्हणायचं? परिणामवाचक विशेषण. विकार, अकारांत विकार म्हणजे काय? बदल होणारा. विशेषणाचे कार्य आणि उपयोग काय? बघा, विशेषणाचे कार्य आणि उपयोग काय? नाम सदृश्य विशेषण, शहाण्या माणसांना शब्दाचा मार. ओके, नाम सदृश्य आहे. लबाड माणसाचे आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरे? आपण म्हटलो होतो लबाड माणसाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. म्हणजे लबाड माणूस बोलवतो पण जेव्हा म्हणजे फक्त तो बोलवतो, कधी बोलवतो, कधी जेव्हा, ह्याचं काहीच खरं नाही. म्हणजेच काय? लबाड माणसाचे आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरे, बरोबर. विशेषणाबद्दल विशेष माहिती काय काय बघा. विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो? बरोबर. विशेष. रमेश घनदार हिरव्या जंगलात गेला. विशेषण आणि क्रिया विशेषण. बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगतात ते का असतं? हे वाक्य पाठ करायचं. आता काय करायचं आहे? कशाबद्दल माहिती सांगतं विशेषण? हे वाक्य पाठ करायचं. नामाबद्दल जो माहिती सांगतो तो, क्रियापदाबद्दल जे माहिती सांगतो त्याला कळालं? विशेषण. कोणाबद्दल माहिती सांगतं? नामाबद्दल माहिती सांगत आहे ते विशेषण. क्रिया विशेषण. क्रियापदाबद्दल जे माहिती सांगतं ते क्रिया विशेषण. कळालं? विकारी आणि अविकारी दोन्ही असतात आणि क्रियाविशेषण सुद्धा विकारी आणि अविकारी असतात. जे छान गाणे गातो, जे काय बघा, जे इथं आहे ना, जे छान गाते,
समजला? जे छान गातो, हे क्रियापद गातो बद्दल सांगत आहे इथं, बरोबर? जे छान गातो कुणाबद्दल सांगत आहे? गातो बद्दल सांगत आहे. क्रिया विशेषण इथं काय? जे छान गाणे गातो कुणाबद्दल सांगत आहे? नामाबद्दल सांगत आहे. नामाबद्दल सांगत असेल तर विशेषण, क्रियापदाबद्दल माहिती सांगत असेल तर क्रिया विशेषण. कळालं तुम्हाला एक गोष्ट? ओके, ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आपला विशेषण हा टॉपिक इथं संपलेला आहे. आपण उद्या सुरू करू पुढचा टॉपिक. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहे.